नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. दसरा झाला आणि आता दिवाळीची लगबग. पण कसं आहे ना, दिवाळी आली आणि दिवाळ काढून गेली असं तुमचंही होऊ नये यासाठी आजचा हा खास व्हिडिओ. दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असं म्हणत दिवाळी सण येतो. उत्साहाला अगदी उधाण येतं. बाजारपेठा सगळ्या फुलून जातात. सणांचा राजाच म्हणा की. त्यात तो मुलांना सुद्धा दिवाळीच्या सुट्ट्या. मग काय, मामाच्या गावाला जाणं तर आलंच. फिरायला ट्रिपही निघते. आणि दिवाळी येऊन गेल्यावर कळतं, दिवाळी आली आणि नियोजन न केल्यामुळं दिवाळ काढून गेली. आपलंही असं होऊ नये यासाठी काही खास टिप्स या व्हिडिओमधून सुचवण्याचा हा प्रयत्न आहे. बघा बरं तुम्हाला कशा वाटतात. आणि हो, आवडल्या तर अर्थात नक्की कमेंट करून कळवा. तर दिवाळी आपलं दिवाळं काढू नये यासाठी आधीच आपण बजेट करावं. कोणत्या गोष्टीला किती खर्च करायचा आहे याचं तारतम्यानं आपल्या घराचं बजेट करावं आणि ते बजेट फॉलो करावं. म्हणजे दिवाळीनंतर कोलमडलेलं बजेट आपल्याला सावरता येतं. कोणत्या गोष्टी खरेदी करणं अगदी गरजेचंच आहे ते पाहावं. बाजारात दरवर्षी खूप नाविन्यपूर्ण अशा वस्तू दरवर्षी येत असतात आणि जेव्हा आपण खरेदीला जातो तेव्हा त्या बघून त्या खरेदी करायचा मोह आपल्याला आवरत नाही. आणि नंतर घरी आल्यावर कळतं की बापरे, हे घेतलं नसतं तरी चाललं असतं, इथं खर्च केला नसता तरी चाललं असतं. तर या गोष्टींकडे नक्की लक्ष द्यावं. दिवाळीच्या खरेदीतली महत्वाची खरेदी म्हणजे दिवाळीची साडी खरेदी. साडी म्हणजे आपला वीक पॉइंटच. मग ही साडी खरेदी करताना सुद्धा ऑफर्स कुठे आहेत पाहावं. शिवाय अगदी साधारणपणे सगळ्या साड्यांवर चालतील असे काही ब्लाऊज आपल्याकडे असतातच. शिवाय आता कॉन्ट्रास्ट मॅचिंगची पण फॅशनच आलेली आहे. तेव्हा शक्य असेल तर साडी खरेदीला जाताना सोबत असे सगळ्या साड्यांवर चालणारे 1-2 ब्लाऊज घेऊन जावेत. अगदी शक्य नसेल तर अशा काही ब्लाऊजचे फोटो आपल्या मोबाईलमधून न्यावेत. आणि साधारण त्यांना मॅच होईल अशी साडी जर पसंत केली ना, की मग तो पुढचा सगळा त्रास वाचतो. म्हणजे ब्लाऊज पीस खरेदी आलं, अस्तर खरेदी आलं, शिलाई आली आणि ते ब्लाऊज काय वेळेत मिळत नाही, त्यामुळं होणारा मनस्ताप तो सुद्धा वेगळाच. त्यामुळं आयत्या वेळी आपला मूड सुद्धा जात नाही आणि आहे त्या बजेटमध्ये साधं ब्लाऊजचंच बजेट 500-700च्या वरती जात. तर इथं सुद्धा आपण यामध्ये दुसरं काहीतरी मॅनेज करू शकतो. मुलांच्या कपड्यांची खरेदी. तर मुलांच्या खरेदीसाठी अगदी ब्रँडेड दुकानातच गेलं पाहिजे असं नाही बरं का. कारण कसं आहे, मुलांचं वाढतं अंग असतं आणि असं असल्यामुळं किती भारीतले कपडे जरी तुम्ही घेतले ना, तरी ते 6 महिन्यातच कपडे बसत नाहीत. अगदी त्या कपड्यांची किंमत सुद्धा फिटत नाही. अगदी 2-4 वेळा घातले कपडे बसायचे बंद होतात. अशा वेळी महागडे आणि ब्रँडेड कपडे घेण्यापेक्षा अगदी लोकलच्या दुकानातून किंवा ऑफर मधून सुद्धा किंवा ऑनलाईन सुद्धा स्वस्तात मस्त कपडे वापरून आपण इथं आपलं बजेट वाचवू शकतो. दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. हल्ली फटाक्यांचे दर सुद्धा प्रचंड आहेत. तर दिवाळीपूर्वीच मुलांची सुद्धा योग्य ती समजूत घालत पर्यावरणाचं महत्त्व सांगून त्यांच्या वयाच्या रिस्कनुसार योग्य ते फटाके आणि नेहमीच्या दुकानातून घेतले तर तिथं सुद्धा आपल्याला थोडं कन्सेशन मिळतं आणि तिथं सुद्धा आपलं बजेट वाचू शकतं. दिवाळीचा किराणा मालाची खरेदी. शक्यतो जेव्हा आपण मॉलमध्ये खरेदीला जातो ना, तेव्हा सोबत आपण यादी घेऊन जाऊ. त्यामुळे होतं काय, दिसली वस्तू की घे असं न होता आपल्याला जे हवंय त्याचीच खरेदी होते
आणि मग खरेदीच्या वेळी आपण बघा, आपण बऱ्याचदा वस्तू ही नको ती नको कमी करतो बजेट बघून. अशी पण वेळ आपल्यावर येत नाही आणि त्यामुळं तिथं सुद्धा आपलं बजेट वाचतं. पै पाहुण्यांसाठी भेटवस्तू खरेदी आपण दिवाळीमध्ये करत असतो. या बाबतीत अनेक जणी अगदी स्मार्टपणे वागतात. अगदी योग्यच आहे त्यांचं. बघा, जेव्हा मान्सून सेल लागतात ना, तेव्हाच नियोजित कार्यक्रम बघून, सणवार बघून काही स्मार्ट महिला तेव्हाच खरेदी करून ठेवतात. त्यामुळं सुद्धा ऐन सणात चढत्या दरात खरेदी करायचं बजेट आपलं वाचतं. दिवाळी म्हटलं की फराळ. आता हा फराळ अगदी मोजकाच करावा, कारण तसंही दिवाळीत तेलकट पदार्थ खाल्लेच जात नाहीत आणि मग कष्ट आणि पैसा सुद्धा वाया गेल्याचा फील येतो. याबद्दलचे काही व्हिडिओ यापूर्वीच मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत, ते सुद्धा नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला तळून उरलेल्या तेलाचं काय करावं हा व्हिडिओ नक्की आवडेल. दिवाळीच्या बजेटमधली महत्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीचे 5 दिवस संपल्यानंतर मुलांच्या सुट्टीतले उरणारे जे 8-10 दिवस आहेत त्या दिवसात प्रवासाचं नियोजन असतं. मग माहेरी जाणं येणं असतं, नंदांचं येणं जाणं असतं, आपण बाहेर जात असतो किंवा ट्रिप प्लॅन केलेली असते. तर शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टनं जर प्रवास केला तर इथं सुद्धा प्रवास खर्च वाचतो. हल्ली तर काय महिलांना आणि मुलांना लालपरीचं अर्ध तिकीट आहेच की. आणि जर गाडीच करून जाणार असाल तर ग्रुपनं जावं, म्हणजे कमी बजेटमध्ये स्पेशल गाडी सहज मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाधानी राहावं. तिची साडी किती भारी, तिने एवढ्याची साडी घेतली, मग मी एवढ्यापेक्षा जास्तीची घेणार, आमच्या पोरांची कापडं असली का, आम्ही पण त्याच दुकानातनं घेणार. अशी बरोबरी करण्यामुळं नकळतपणे आपलं बजेट आपणच आपल्या हातातून सोडून देतो आणि मग दिवाळी येते आणि दिवाळी काढून जाते असा फील येतो. हे होऊ नये म्हणून या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपलं बजेट आपल्या ताब्यात राहील. या व्हिडिओत मांडलेली मतं तुम्हाला कशी वाटतात मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुम्हाला सुद्धा जर बजेट वाचवण्याच्या काही टिप्स माहिती असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.